विश्वामित्रोऽसितकण्वो दुर्वासा भृगुरङ्गिरा कश्यपो वामदेवो त्रिवसिष्ठो नारदादय। अर्थात विश्वामित्र, असित, कश्यप, कण्व, दुर्वास, भृगु, अंगिरा, वामदेव, अत्री, वसिष्ठ, नारद आणि इतर ऋषींना त्याने पाठवले. जे हरिकथेसी सादर, त्यांच्या पुण्या नाही पार. कृष्णे सुगमो पाव केला थोर, दिनोद्धार हरिकीर्तने. कृष्ण कीर्तने गर्जता गोठी, लाजल्या प्रायश्चित्ताचिया कोटी. उतरल्या तीर्थांचिया उठी, नामासाठी निज मोक्षू. ऐसा निज कीर्ती उदारू, पूर्ण ब्रह्म सारंग धरू. लीला विग्रही सर्वेश्वरू, पूर्णावतारू यदुवंशी. उतरला धराभार येथ, सत्यनमनी श्रीकृष्णनाथ. यादव उरले अति अद्भुत, तेही समस्त निर्दरावे. ये अवतारी ऋषिकेशी, म्हणे हेची कृत्य उरले आम्हासी. निर्दळोनी निजवंशाशी, निजधामासी निघावे. तो यादवा माझी माधव, कालात्मा देवाधिदेव. जाणोनी भविष्याचा भाव, काय अपूर्व करिता झाला. नारदादी मुनिगण, त्यासी पाचारुनी आपण. करू सांगे शीघ्र गमन, स्वये श्रीकृष्ण साक्षेपे. ज्यापासूनी संत दुरी गेले, तेथे अनर्थाचे केले चाले. हे यादव निधना लागी वहिले, लाघव केले श्रीकृष्णे. भक्त संत साधू ज्यापासी, तेथे रेगू नाही अनर्थासी. जाणे हे स्वये ऋषिकेशी, येरा कोणासी कळेना. जेथे संतांचा समुदाव, तेथे जन्म मरणांचाही अभाव. हा श्रीकृष्णची जाणे भावो, तो करी उपावो ब्रह्मशापार्थ. जेथुनी संत गेले दुरी, तेथे सध्याची अनर्थ वाजे शिरी. हे जाणोनिया श्रीहरी, द्वारकेबाहेरी ऋषी घाली. ऋषी जात होते आश्रमासी, त्याते लाघवी ऋषिकेशी. तीर्थमिशे समस्तासी, पिंडारकासी स्वये धाडी. पिंडारका मुनिगण, श्रीकृष्णे धाडिले कोण कोण. ज्यांचे करताची स्मरण, कळीकाळ आपण भये कापे. अर्थात जे हरिकथेचा आदर धरतात, त्यांच्या पुण्यास मर्यादा नाही. श्रीकृष्णाचे लीलांचे वर्णन व संकीर्तन केल्याने दिनांचा उद्धार होतो. हे श्रीकृष्णानेच सर्वांसाठी साधन उपलब्ध करून ठेवले आहे. कृष्णाच्या नामाचा गजर केला तर प्रायश्चित्त हवीत कशाला? तीर्थस्थानांचेही महत्व नाही. एका नामानेच मोक्ष प्राप्त होतो. असा तो आपल्या कीर्तीने उद्धार करणारा उदार, पूर्ण ब्रह्म, शारंगधर श्रीकृष्ण यदुवंशात पूर्णांशाने अवतार घेणारा सर्वेश्वर, लीलेने देह धारण करणारा होता. पृथ्वीवरील दुष्टांचा भार उतरवण्याचे आपले कार्य पूर्ण झाले आहे असे कृष्णाला वाटले नाही. कारण अति अद्भुत पराक्रमी यादव अजून उरलेच होते. तेव्हा त्यांचाही समूळ संहार करावा असे त्याने ठरवले. ऋषिकेश मनासी म्हणाला, या अवतारात आम्हाला एवढेच कार्य उरले आहे. आता आपलाच यादव वंश नष्ट करून निजधामास जावे. तो विष्णू, काळाचाही आत्मा, देवादिदेव श्रीकृष्ण यादवांच्या बाबतीत पुढे काय घडवायचे याचा संकल्प करून कोणती अपूर्व लीला करता झाला ते पहा. त्याने नारद व इतर मुनींना पाचारण केले व सांगितले की आत्ता त्यांनी लवकर तेथून निघून जावे. कारण ज्या स्थानातून संत दूर जातात तेथेच अनर्थ प्रवेश करतो. म्हणूनच श्रीकृष्णाने यादवांच्या नाशासाठी एक आगळीच युक्ती योजली. ज्यांच्या सहवासात भक्त, संत, साधू असतात त्यांच्यावर अनर्थाचा प्रभाव पडत नाही. हे रहस्य एका श्रीकृष्णालाच ठाऊक होते. ते इतरांना ज्ञात नाही. जेथे संत समुदाय असतो तेथे मोक्ष असतो. जन्म मरणाच्या शृंखला तेथे नसतात. हे श्रीकृष्ण जाणत होता. म्हणूनच त्याने ब्राह्मणांचा शाप यादवांना भोगावा लागावा यासाठी नारदादी ऋषींना प्रथम दूर पाठवण्याचा उपाय केला. संत दूर गेले म्हणजेच अनर्थ होऊ शकेल हे जाणूनच श्रीकृष्णाने संतांना द्वारिकेच्या बाहेर पाठवले. ते ऋषी आपल्या आपल्या आश्रमात जाणार होते, पण ऋषिकेशाने
मोठ्या युक्तीने त्यांना तीर्थयात्रेच्या निमित्ताने पिंडारक क्षेत्रास पाठवले. पिंडारक क्षेत्रास कोणत्या ऋषींना श्रीकृष्णाने पाठवले त्यांच्या नामाने सुद्धा कळी काळाला भय उपजते. ते ऋषी कोण होते ते पहा. जे तपस्तेसे दैदिप्यमान, जे पूर्ण ज्ञाने ज्ञानघन, ज्याते सदा वंदे श्रीकृष्ण, ते ऋषीश्वर जाण निघाले. जे गायत्री मंत्रासाठी करू शके प्रतिसृष्टी, जो विश्वामित्र महाहट्टी, तोही उठाउठी निघाला. जेथनबधी उष्ण शीत, ते आश्रमी वसे असित, ज्याचेनी नामे द्वंद्वे पळत, तोही त्वरित निघाला. जो सूर्याचे रिखोनी शरण, अश्वाचे करणी बैसोन आपण, पूर्ण केले वेद पठण, तो कण्वही जाण निघाला. जो दुर्वास अत्याहारी, आहार सेवनी निराहारी, तोही द्वारिके बाहेरी, त्वरे करुनी निघाला. भृगूचा श्रीचरण, हृदयी वाहे नारायण, मिरवी श्रीवत्स भूषण, तो भृगुही जाण निघाला. अंगिरा स्वये सद्बुद्धी सृष्टी, बृहस्पती जन्मला ज्याचे पोटी, जो परमगुरु देवांच्या मुकुटी, तोही उठी गमनार्थ. कश्यपाची नवल गोठी, सुर नर किन्नर जन्मले पोटी, या लागी हे काश्यपी सृष्टी, तोही उठाउठी निघाला. मुक्ता माझी श्रेष्ठ भावो, वेदी वाखाणिला वामदेवो, तोही द्वारके हुनी पहावो, स्वयमेवो निघाला. अत्रीची नवल परी, तिन्ही देव जन्मले उदरी, श्रीदत्त वंदिजे योगेश्वरी, हे अगाध थोरी अनसुयेची, तो स्वये अत्रि ऋषीश्वर, श्रीकृष्ण आज्ञा तत्पर, पिंडारका अतिसत्वर, प्रयाण शीघ्र तेणे केले. जो श्रीरामाचा सद्गुरु, ब्रह्मज्ञाने अति उदारू, ज्याचे शाटीचा प्रताप थोरू, जिंकीला दिन करू तपस्तेजे, ऐसा जो वसिष्ठ महामुनी, तोही कृष्ण संज्ञा मानुनी, निघाला द्वारके हुनी शीघ्र गमनी पिंडारका. आणि ते वर्षी नारदू, त्यांचाही अगाध बोधू, ज्यासी सर्वदा परमानंदू, अति आल्हादू हरिकीर्तनी, ब्रह्मवीणा स्वये वातू, ब्रह्मपदे गीत गातू, ब्रह्मनंदे नाचतू, निघे डुल्लतू पिंडारका. इत्यादी हे मुनीश्वरू, श्रेष्ठ श्रेष्ठ ऋषीश्वरू, शिष्य समुदाय सहपरिवारू, मीनले अपारू पिंडारकी. अर्थात जे तपाच्या तेजाने तळपत होते, जे ज्ञानाने परिपूर्ण होते, ज्यांना श्रीकृष्ण नित्य वंदन करीत असे ते श्रेष्ठ ऋषी तेथून निघाले. जो गायत्री मंत्राचा द्रष्टा होता व नवी सृष्टी निर्माण करण्याचे सामर्थ्य ज्याच्या अंगी होते, तो महान आग्रही स्वभावाचा विश्वामित्र ऋषी द्वारकेहून निघाला. ज्या आश्रमात उष्ण व शीत यांची बाधा होत नसे अशा आश्रमात राहणारा असित नावाचा ऋषी, की ज्याच्या स्मरणाने मनुष्याचे मन निर्द्वंद्व होते, तोही द्वारकेतून निघाला. जो सूर्याला शरण गेला व त्याच्या अश्वाच्या कानांवर बसून ज्याने वेद पठन केले, तो कण्व नामक महर्षीही निघाला. विपुल आहार करूनही जो नित्य निराहारी असे, असा दुर्वास ऋषीही द्वारकेतून निघाला. ज्याच्या लत्ता प्रहाराची खूण नारायणांनी श्रीवत्स म्हणून आपल्या वक्षावर भूषणावह म्हणून मिरवली, असे भृगुमुनी निघाले. बृहस्पती हा देवांचा गुरु, ज्याचा पुत्र तो अंगिरा ऋषीही निघाला. त्या कश्यप ऋषीपासून देव, किन्नर व मनुष्य यांची उत्पत्ती झाली व ज्याच्यामुळे सृष्टीला काश्यपी सृष्टी म्हणतात, तो विलक्षण चरित्राचा कश्यप ऋषीही द्वारकेतून निघाला. वामदेव ऋषी तर मुक्तांमध्ये सर्वश्रेष्ठ मानले जातात व वेदांमध्ये त्यांची स्तुती केली आहे. तेही द्वारका सोडून निघाले. अत्रि ऋषी व त्यांची पत्नी अनुसूया यांची थोरवी एवढी की तिन्ही देवांनी त्यांच्या पुत्राच्या रूपाने दत्त म्हणून अवतार घेतला. तो श्रेष्ठ ऋषी अत्रि श्रीकृष्णाच्या इच्छेप्रमाणे लगेच पिंडारक क्षेत्राकडे जाण्यासाठी निघाला. श्रीरामाचा जो गुरु व ब्रह्मज्ञानात फार श्रेष्ठ असा वसिष्ठ ऋषी, त्याने तर सूर्याच्या ऐवजी आपल्या छातीने प्रकाश पाडला. तो वसिष्ठ मुनी कृष्णाचे वचन मान्य करून द्वारका सोडून
पिंडारकाला जाण्यासाठी निघाला. अगाध ज्ञान असणारा देवर्षी नारद, त्याचे मन तर नित्य परमानंदात असते व हरिकीर्तनात त्याला फारच आल्हाद होत असतो. तो ब्रह्मवीणेचा झंकार करीत, ब्रह्मासंबंधी गायन करीत व ब्रह्मानंदाने डोलत डोलत पिंडारक क्षेत्रात जाण्यासाठी निघाला. याप्रमाणे ते श्रेष्ठ ऋषी व मुनी आपल्या परिवारासह पिंडारक क्षेत्रास जमले.